पहिले मी अभिनंदन करणार, आभार मानाल का त्यांनी विधवा, निराधार आणि अपंगाचा उल्लेख त्यांनी केला नाही, परंतु त्याच्यासाठी काही मानधन वाढवून दिल्याचं अर्थसंकल्पाची तरतूद केली, त्याचं खास करून मी आभार मानतो, अर्थमंत्र्याला धन्यवाद देतो। तसे ते वाघावर आले आणि उंदीर होऊन गेले अशासारखं आहे। वनमंत्री असताना वाघासारखा हा अर्थसंकल्प असायला पाहिजे होता, परंतु आम्ही पाहतोय रक्कम मोठी आहे, पण सगळे 25,000 कोटी इथं शेतकऱ्यासाठी सांगून एक मोठा दिलासा देताना ते किती खोटा आहे हे तपासलं तर अध्यक्ष महोदय निश्चितच निराशा हाती आल्याशिवाय राहणार नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही पाहतोय का एका इकडे अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्ही 51% राशी ही शहराच्या बाजूने चालली। आता 51% जर आम्ही शहर भागाला जर एवढा मोठा निधी उपलब्ध करून देत असताना ग्रामीण भागातली अवस्था जर पाहिली तर अजूनही टँकर शिवाय पाणी आम्हाला प्यायचं भेटत नाही। सगळ्या इकडे व्यवस्था केली तर शिक्षण, एज्युकेशन ते व्यवस्थित नाही आहे, आरोग्याच्या सुविधा एका इकडे आपण पाहतो व्यवस्थित नाही, आणि मग सगळं एकंदरीत सगळं नाहीचे फाळे आमच्या ग्रामीण भागात येते। तुम्ही असं आम्हाला सांगा का मुंबई असन, पुणे असन, नागपूर असन किंवा अधिक औरंगाबाद असन इथं टँकरनं पाणी द्यावं लागतं का? कधी भविष्यात 20 वर्षानंतर कधी द्यावं लागणार का असं आम्हाला सांगा। आखरी तुमची विचारसरणी काय आहे ते महत्वाचं आहे का? 50-60 वर्षानंतर अजूनही गावातल्या लोकांना टँकरनं पाणी का प्यावं लागतं? धरणं आमच्या बाजूने झाली, धरणात शेती आमची गेली, गावं आमची गेली, पण पाणी मात्र शहराने का दिलं हो? त्याला दिलं पाहिजे, दिलं नाही पाहिजे अशा मताचा नाही आहे, पण तुमचा जो विचार आहे ना, तुमचं जे डोकं आहे ना सरकारचं, ते डोकं फक्त शहराच्या विभागाच्या बाजूने जातं। अजूनही आपण पाहिलं का साधं शिक्षण, साधं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला वंचित का व्हावं लागतं? टँकरनं पाणी द्यायची वेळ गावातल्या लोकांना कधीपासून बंद होणार हे ठामपणे सांगता आलं पाहिजे, आणि ते आम्हाला खऱ्या अर्थाने इथं सांगितलं नाही, याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय। तसं पाहिलं तर आज शहीद दिन आहे, होळीचा दिवस आहे, 3.5 लाख शेतकऱ्याच्या होळी झाल्या अध्यक्ष महोदय। ते तुमच्या सरकारनं केल्या, ते काँग्रेस असन, भाजप असणार, सेना असर, राष्ट्रवादी असणार, यानं होळी पेटवली शेतकऱ्याची। शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत असताना लुटलं किती ते पाहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय। लूट ज्यादा हो रही है और दे कम रहे सरकार, लूट जास्त होतं अध्यक्ष महोदय आणि देता तुम्ही कमी। 25,000 कोटीची तरतूद करत असताना या राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला लुटलं किती त्याचा हिशोब आम्ही तुमच्या समोर मांडतो अध्यक्ष महोदय। एका एकरात आम्ही सरासरी 5 क्विंटल कापूस पकडला अध्यक्ष महोदय। आता एका एकरात 5 क्विंटल कापूस जर पकडला अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारनं कापसाच्या हमी भावाची उत्पादन खर्चावर आधारित भाव अशी जे शिफारस केली अध्यक्ष महोदय ते 6,892 रुपयाची अध्यक्ष महोदय। म्हणजे आमचं राज्य सरकार म्हणतं 6,892 रुपये पर क्विंटल जर त्याला भाव भेटला नाही तर त्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही। मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, आपण म्हणताय, सरकार म्हणताय। मग आम्ही पाहतो का केंद्राने भाव काय जाहीर केले? 4,100। बाजार भाव काय अध्यक्ष महोदय? 4,500। म्हणजे उत्पादन खर्च 6,892 असताना आम्हाला भाव जे कापसाले भेटले ते 4,500 4,100 एवढे आहे। म्हणजे एका क्विंटल मागे 3,000ची तफावत आहे अध्यक्ष महोदय। एका क्विंटल मागे तुम्ही आम्हाला 3,000 कमी दिले, म्हणजे तुम्ही लुटलं जास्त, 3,000 कमी दिले। आता आम्ही पाहतोय एका एकराने तुम्ही 2,000 रुपये देणार मदत, महाड पॅकेज जाहीर करणार, जलयुक्त शिवार आणणार, खोदतळे आणणार, हे सगळं जरी पाहिलं तर एका एकराला 4,000च्या वर जात नाही। तुम्ही किती काही बोंब मारली, केंद्रानं 8 लाख नाही 20 लाख जरी खर्च केला, तुम्ही 25,000 कोटी नाही 50,000 कोटी जरी तरतूद केली, तर अध्यक्ष महोदय लूट ज्यादा हो रही है, दे कम रहे आप। आपण पाहतोय का एका क्विंटल माग 5, एका एकरात 5 क्विंटल कापूस म्हणजे 5-15,000 एकरानं लुटलं आणि 3,000नं 4,000नं दिलं। काय अर्थ आहे अध्यक्ष महोदय? जे मागतोय आम्ही तुम्ही देत नाही, जे मागा ज्याच्यासाठी आम्ही मार आटापिटा करतो अध्यक्ष महोदय ते आपल्याकडून देणं होत नाही, हे खऱ्या अर्थानं अतिशय चुकीचं आहे अध्यक्ष महोदय। स्मार्ट सिटी म्हणायचं आणि आमचं ताट मात्र खाली ठेवायचंय, म्हणजे इथं खायची सोय नाही पण पावडर घे म्हणतं, ते तोंडाला लावून कुठे फिरायचंय अध्यक्ष महोदय? तुम्ही आम्ही पाहतो का स्मार्ट सिटी करत असताना एका इकडे प्रचंड खर्च जर तुम्ही आम्ही पाहतोय शहर भागासाठी करत असताना इकडे आमचे ज्या सिंचन प्रकल्प असेच पडून अध्यक्ष महोदय। माझ्या मतदारसंघात 6 प्रकल्प आहे, बोर्डी नाला आहे, करसगाव आहे, वासनी आहे, भगाडी आहे, राजुरा आहे,
पूर्ण आहे चंद्रभागा, एक खडकू दिला नाही. ते तसेच आहे दिसतं अध्यक्ष महोदय. एका इकडे विदर्भाच्या बाजूने बोंबलणारं सरकार, बीजेपी म्हणजे जसं काही आपण पाहतोय का हे विदर्भाच्या बाजूने असणारे असं आम्ही म्हणत होतो बोंडे साहेब. पण प्रत्यक्षात जर आम्ही अनुशेषाचा विचार केला, प्रत्यक्षात जर आपण बजेटमध्ये तरतूद जर पाहिली तर शून्य अध्यक्ष महोदय. आजही आमचे धरण सिंचन प्रकल्प जर पाहिले तर ते आमच्याकडे हा करून बसलेले अध्यक्ष महोदय. आणि अशामुळं एकंदरीत व्यवस्था जर पाहिली तर आता जर हे बजेटमध्ये तरतूद नाही झाली तर आम्हाला आमच्या जमिनी सुद्धा तशाच ठेवाव्या लागणार आहे. आपण पाहतो का सिंचनासाठी लागणाऱ्या ज्या जमिनी आहे त्या आता खरेदी होणं बंद झाल्या आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला ना विकता येत ना पिकवता येत अशा प्रकारची अवस्था आहे. एका इकडे 7वा वेतन आयोग आपण काँग्रेसवाले म्हणतात देता द्या, बीजेपी वाले सगळे पक्षवाले म्हणतात 7वा वेतन आयोग द्या. म्हणजे ज्या कलेक्टरचा पगार 90,000 रुपये आहे तो आता 2,50,000 होणार. चपराशाले चौथा वर्ग समजत नाही, चौथा वर्ग पास असणारा चपराशी त्याचं जर स्किल आपण पाहिलं, शिक्षण जर पाहिलं तर चौथा वर्ग पास असतं, त्याला 25,000 रुपये पगार जाणार आहे. म्हणजे आमच्या बजेटवर 18,000 कोटीचं आम्ही पाहतो एकंदरीत भूदंड पडणार आहे. 1,34,000 आणि 18,000 असं जर पाहिलं तर 7वा वेतन आयोग देत असताना तुम्ही स्वामीनाथन आयोगाचं दुर्लक्ष बजेटमध्ये दिसतं अध्यक्ष महोदय. बजेटमध्ये काही व्यवस्था नाही आहे. आपण पाहतो 7वा वेतन आयोग द्यायची काय गरज आहे अध्यक्ष महोदय. नौका देऊ अधिक 2 वर्ष. मेलं काय कोणी? एखादा कर्मचारी मेला, आत्महत्या केली ते ना. अरे वरतून तर पैसे भेटते पण खालून किती जाते याचं सांगा ना. आम्ही तुम्हाला सांगतोय का 7वा वेतन आयोग द्या, पण या मंत्रालयातले 6 मजले बगर भ्रष्टाचाराचे करून दाखवा. मंत्रालयाचं मुख्यमंत्र्याचं ऑफिस जरी करप्शन मुक्त झालं ना तरी राज्य सुधरू शकतं. 7व्या वेतन आयोगाचे सगळे पैसे निघू शकते. पण साधे 6 मंत्र्याचे मंत्रालयातल्या 6 मजल्या सुद्धा तुम्ही बगर भ्रष्टाचाराची होऊ शकत नाही. 6 मजले जिथं मुख्यमंत्री आणि 12 मंत्री बसते ना अध्यक्ष महोदय, तिथली जरी व्यवस्था चांगली झाली, ते जरी नॉन करप्ट केलं अध्यक्ष महोदय, तरी राज्य सुधारायला वेळ लागत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे का हा 7व्या वेतन आयोग देत असताना एकदा त्याला आपण फक्त ऑर्डर दिली तर त्याला मरेपर्यंत तेवढाच पगार का ठेवता? त्याच्या श्रमावर द्या ना पगार. त्याच्या श्रमावर पगार देता येत नाही. म्हणजे आम्हाला आमचा माल घेताना ग्रेड 1 ग्रेड 2 अशा प्रकारचा घेता, पण कर्मचारी अधिकाऱ्यांना किंवा आमदारांना पगार देताना त्याचं मूल्य आपण तपासत नाही, पगार देतोय ते खऱ्या अर्थानं थांबलं पाहिजे. अध्यक्ष महोदय आज शहीद दिन आहे आणि मागच्या वर्षी सुधीर भाऊनं शहीद स्मारकासाठी 25 कोटी दिले होते, एक खडकूही खर्च केला नाही. 48 प्रस्ताव अध्यक्ष महोदय राज्यभरातून आले, पण एकही खडकू अध्यक्ष महोदय शहीद स्मारकाच्या फाईल आपल्याकडे आल्या. तीर्थक्षेत्राच्या अंगारा देणाऱ्याच्या फाईल पूर्ण झाल्या, त्या व्यवस्थित झाल्या, त्याला पैसे भेटले. परंतु ज्यांनी शहीद आम्ही पाहतोय जे शहीद या देशासाठी झाले त्याचे 48 प्रस्ताव या राज्यात तसेच पडून आहे आणि या वर्षीच्या बजेटमध्ये तरतूदही नाही आहे. याचं उत्तर आमच्याकडे आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आपण पाहतो का विदर्भाच्या एका इकडे मागणी करत असताना आम्ही पाहतो का आम्हाला जो 371 कलम 2 नुसार जे अधिकार आम्हाला भेटलेला आहे त्यानुसार समान भरती होणं गरजेचं आहे. नोकरीची जे भरती आहे ते पगार पैशाची आहे, त्यात फक्त तरतुदी करायची अध्यक्ष महोदय. ह्या व्यवस्था आम्ही पाहतो का आमच्या महाराष्ट्रात आमच्या विदर्भातले मुख्यमंत्री असताना, वित्तमंत्री आमच्या इकडले असताना, सगळे मंत्री असताना अध्यक्ष महोदय साधा आम्ही पाहतोय का फक्त कागदाचे घोडे नाचवायचे अध्यक्ष महोदय. आणि ते सुद्धा होत नाही. 371 कलम 2 नुसार समान नोकरीचं वाटप झालं पाहिजे, त्याच्या टक्केवारीनुसार लोकसंख्येच्या टक्केनुसार वाटप झालं पाहिजे, ते सुद्धा अध्यक्ष महोदय त्या संदर्भात सुद्धा. बस 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा. अध्यक्ष महोदय आपण पाहतो का एकंदरीत आम्ही जर पाहिलं तर गावात जे काही व्यवस्था आहे का ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला एकतर भाव पाहिजे. आपण एकतर भाव द्या. ह्या उपाययोजना जलयुक्त शिवार आहे. आपण पाहतो तुम्ही उत्पादन वाढवण्याच्या मागे लागले आहे. उत्पादन वाढलं पाहिजे. 50-60 वर्षात शेतकऱ्यांना उत्पादन वाढवलं आहे, त्याच्यात काही खोट नाही आहे. तो 1 क्विंटल मध्ये एका एकरामध्ये 2 क्विंटल घेत होता, तो 4 क्विंटल घेत आहे. उत्पादन वाढलं आणि म्हणून स्वामीनाथन म्हणतंय उत्पादन वाढल्यापेक्षा उत्पन्न वाढलं पाहिजे अध्यक्ष महोदय. उत्पन्न हे भावाशिवाय वाढू शकत नाही. आणि म्हणून रोजगार हमी योजनेसारखी एक महत्वाकांक्षी योजना पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे हे MRGS मध्ये घेण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण इथं केलं नाही तर ह्या दुरुस्त्या होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आम्ही शेवटचे दोन मुद्दे अध्यक्ष महोदय का आमच्याकडे गारपीट झाली अध्यक्ष महोदय आणि गारपीटमध्ये अख्खा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी पूर्ण तबाह होऊन गेला अध्यक्ष महोदय. मी जेव्हा भेटीला गेलो तेव्हा गजानन चौधरी नावाचा बेल्लोऱ्याचा माझ्या गावचा शेतकरी काय म्हणत होता अध्यक्ष महोदय, 2 दिवस अगोदर निधन कुरपण केलं, त्यानं खत टाकलं अध्यक्ष महोदय आणि 20 ते 25 हजार खर्च झाला आणि लगेच रात्रीची गारपीट आली. कांदा तर गेला पण पैसे
काळ हाती दिलेले ते पण चालले गेले अध्यक्ष महोदय। तुम्ही जे देता रक्कम आखरी याला जे संरक्षण आहे अध्यक्ष महोदय, की स्वामीनाथन जे म्हणतं का ही पीक संरक्षण जे व्यवस्था आहे ते निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं नाही अध्यक्ष महोदय तर हे सगळं मरण हे थांबणार नाही अध्यक्ष महोदय। आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडं अध्यक्ष महोदय का माझ्या भागातले जे काही माझ्याकडून अपेक्षा, आम्ही वित्तमंत्री विदर्भातले आणायचे ते खूप तगडे मंत्री आहे आणि काही अपेक्षा आहे। वाघानं चावला, वाघानं मेला तर पैसे देतात, सापानं चावला तर पैसे देत नाही। अनाशे वनमंत्री आहे, वित्तमंत्री आहे, दोनही गोष्टी आहे। मग याची व्यवस्था झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। का सापानं चावून मेला तर त्याला पैसे भेटत नाही, वाघानं मारला तर पैसे भेटते, ही काही व्यवस्था काही सुधारणा होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा करतो का विधवा महिलांना पगार वाढत असताना अपंगाचा सुद्धा आपण पाहतोय पगार वाढवणं गरजेचं आहे, त्या सुद्धा अपेक्षा, त्याची एक वेगळी घोषणा उत्तरात मुख्यमंत्री आपल्या अर्थमंत्र्यांना द्यावं ह्या अपेक्षा। मंगल प्रभात लोढा केवळ सूचना